मी तुम्हाला हे मंदिर बाहेरून पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्ही दरवाजाची फ्रेमसुद्धा बघाल तर ही दगडामध्ये कोरलेली आहे. पूर्ण दगडामध्ये कोरलेली ही फ्रेम आहे. इकडे सुद्धा वरती आपल्याला घुमट दिसतो आहे. अतिशय रेखीव आणि कोरीव काम असं केलेलं आहे. पांडवकालीन असून सुद्धा अजूनही त्याची जी क्वालिटी आहे ती टीक धरून राहिलेली आहे. होळकरणी आहे. स्टॉप कर, होल्ड कर. तर मित्रांनो, हे संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावातील मंदिर आहे. इथे आताही थोडं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. अतिशय प्राचीन मंदिर असल्यामुळे काही डागडुजी करत राहणं अतिशय गरजेचं असतं. तुम्हाला मी बाहेरून संपूर्ण मंदिर दाखवतो आहे. किती सुंदर मंदिर आहे बघा. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिरांच्या फेऱ्या करताना अतिशय भारी वाटते, अतिशय प्रसन्न वाटते आहे. हा या मंदिराचा मागचा भाग. इथेच ह्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावाच्या बाजूला आपले छत्रपती संभाजी महाराज यांचं सुद्धा मंदिर आहे. ते आपण आता बघायला जाणार आहोत. तर इथे कधी आलात तुम्ही कसबा गावामध्ये तर ह्या कर्णेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. नक्की तुम्हाला प्रसन्न वाटेल. थँक्यू.